तो इथे एक इन्व्हेस्टरची सायकोलॉजी येते. मला इन्व्हेस्टमेंट्स करायचे आहेत पुढच्या 5-10 वर्षांसाठी आणि गेल्या 6 महिन्यापूर्वी मी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. 6 महिन्यापूर्वीचा मार्केट वेगळं होते आणि आज मार्केट थोडं खालती आलेले आहेत. मी XYZ अमाऊंटचे 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केले तर 10 लाखाची व्हॅल्यू 9.5 लाख रुपये आहेत. लोक पॅनिक होतात. हो, कारण का त्याचं उद्देश काय होतं ते पहिले विसरून जातात. कसं आहे माहितीये, आपली मेंटॅलिटी कशी असते, 100चे माझे 107 झाले तर मला चालते, पण माझे 100चे जर का 98 झाले ना तर मला भयंकर, म्हणजे माझा प्रिन्सिपल खाली नाही झाला पाहिजे. पण जेव्हा आपण 5 वर्षांसाठी इन्व्हेस्टमेंट करतोय, आपण समजा पोस्टात केले असते किंवा कुठली तरी 5 वर्षांची FD घेतली असती, आपण रोज बघितलं असतं का कुठे कुठे गेलीये, मग इथे पण तोच रूल अप्लाय होतोय. आता हे टेम्पररी करेक्शन आहे, हा नॉशनल लॉस आहे, हे तुला इथून कव्हर अप होणारच आहे मार्केट. मग शांतपणे आपला जो गोल आहे त्याला आपण जर का धरून राहिलो तर आपल्याला इझिली हे ओव्हरकम करता येऊ शकतं आणि मग आपले लॉस पण नाही होत. म्हणजे उलट आपल्याला जे पुढे जाऊन